मंडळी नमस्कार. मी पंडित अतुल शास्त्री भगरे, पंडित भगरे गुरुजी या यूट्यूब चॅनलच्या सप्टेंबर महिन्याच्या 6व्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. हा 6वा भाग जो आहे तो मासिक भविष्याचा शेवटचा भाग. या शेवटच्या भागामध्ये महत्त्वाच्या 2 राशींचा उहापोह आपण मासिकच्या बाबतीमध्ये करणार आहे. तर विचार करूया या भागातली पहिली रास जी कुंभ रास आहे. मग कुंभ राशीचा विचार करता काय साधारणपणे आपल्या लक्षात येतं आहे, तर पहा असं आहे की पहिल्यांदा ग्रह गोचर भ्रमण कशा पद्धतीचं आहे याचा आधी विचार करू. रवी जो आहे तो 16 सप्टेंबरपर्यंत सप्तम स्थानात असेल आणि त्यानंतर अष्टम स्थानातून तो भ्रमण करेल. मंगळ संपूर्ण महिनाभर पंचम स्थानातून गोचर भ्रमण करेल. बुध 5 ते 23 सप्टेंबरपर्यंत षष्ठ स्थानातून गोचर होईल आणि शुक्र हा 19 सप्टेंबरपासून भाग्यस्थानात गोचर होईल, म्हणजे तत्पूर्वी तो अष्टम स्थानात असणार आहे. हे झालं साधारणपणे महत्त्वाचे 4 ग्रह जे बदलतात या महिन्यात, त्याचा आपण विचार केला. आणि यावरून कुंभ राशीसाठी कौटुंबिक जीवन कसं आहे, व्यवसाय नोकरी प्रगती कशी आहे, शिक्षण कसं आहे, प्रेम प्रकरण वैवाहिक जीवन कसं आहे आणि आरोग्य कसं आहे, या महत्त्वाच्या 4 ते 5 टप्प्यांमधला आपण विचार आता करणार आहे. कौटुंबिक जीवनाचा विचार करता या महिन्यामध्ये तुमचं सर्वाधिक लक्ष आपल्या कुटुंबाबरोबर असेल, ज्यामुळे परस्पर स्नेहभाव आणि बंधुभाव हा वाढेल. घरामधले सर्व ज्येष्ठ सदस्यांशी तुमचा संवाद वाढेल, ज्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये तुमच्याविषयी आपुलकी वाढेल. महिन्याच्या मध्यामध्ये कुटुंबात एखादा धार्मिक कार्यक्रमही होऊ शकेल, जेणेकरून सर्व सदस्यांना तसं वाटेल. या दरम्यान घरातल्या एखाद्या सदस्याबरोबर तुमचे मतभेद देखील होऊ शकतात, पण तेही लवकरच दूर होतील. अशा वेळेला ज्येष्ठांचं मत अत्यंत उपयुक्त ठरेल आणि त्यांच्या मार्गदर्शनानेच पुढे जाण्याचा मार्ग सापडेल. आता नोकरी व्यवसाय अथवा प्रगतीचा जर आपण विचार केला, तर जर तुम्ही व्यवसायात नवीन करार करणार असाल तर तो या महिन्यासाठी पुढे ढकला आणि कोणत्याही नवीन क्षेत्रामध्ये पैसे गुंतवणं टाळा. हा महिना तुमच्यासाठी शुभ नाही. अशा परिस्थितीमध्ये कोणताही नवीन करारमदार, साक्षीदार किंवा जामीनदार राहणं हे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतं. राजकारण क्षेत्रामध्ये रुची असणारी लोक स्वतःसाठी नवीन आयाम प्रस्थापित करू शकतील आणि एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तींशी बोलू शकतील. नोकरी करणारा जे मंडळी आहेत त्यांना त्यांच्या सहकार्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल, जे त्यांच्या कामामध्ये त्यांना उपयुक्त ठरेल. सरकारी अधिकारी वरिष्ठांशी संवाद साधतील. आणि मग विद्यार्थ्यांचं काय, शिक्षण किंवा करिअरच्या बाबतीत, तर विद्यार्थ्यांनी या महिन्यामध्ये अधिक मेहनत घेण्याची गरज आहे, अन्यथा निकाल त्यांच्याप्रमाणे लागणार नाही आहे. अशा वेळेला आपल्या अभ्यासाकडे विशेष लक्ष द्या आणि कोणत्याही प्रकारचा गोंधळ टाळा. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कुठून तरी आकर्षक ऑफर्स मिळू शकतात, पण तुम्ही या महिन्यामध्ये आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं. कुठल्याही प्रलोभनांच्या मागे जाऊ नका आणि मनावर ताबा नियंत्रण ठेवा. वैद्यकीय विद्यार्थ्यांना या महिन्यामध्ये स्वतःकडे काही संधी मिळतील, ज्या भविष्यामध्ये त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. तसेच कॉमर्सचे जे विद्यार्थी आहे ते आपल्या विषयांच्या बाबतीत साशंक असतील आणि त्यांचं मन त्यांच्या विषयामध्ये गुंतलेलं राहणार नाही. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत, स्वतःचं काही काम सुरू करण्याचा ते विचार करू शकतात, त्यामुळे वरिष्ठांशी चर्चा करूनच कोणताही निर्णय घ्या. प्रेम प्रकरण अथवा वैवाहिक जीवनाचा विचार करता लव लाईफसाठी मात्र हा महिना उत्तम राहील आणि जोडीदाराच्या प्रती तुमची आसक्ती अजून वाढेल. आपला जोडीदार आपल्यासाठी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करेल, ज्यामुळे आपण आनंदी होऊ शकाल. आधीच काही भांडण सुरू असेल तर ते या महिन्यामध्ये संपेल. जे विवाहित आहे त्यांना त्यांच्या जोडीदाराबरोबर एक स्मरणीय असा अनुभव येईल. लग्नाच्या प्रतीक्षेत असणारे जे विवाहेच्छू आहेत त्यांच्यासाठी स्वतःसाठी नवीन जीवनसाथी मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही आहे. मग आरोग्य आणि प्रकृतीचा जर आपण विचार केला तर असं लक्षात येतं आहे की मधुमेह आणि बीपीच्या रुग्णांनी स्वतःची विशेष काळजी घेऊन सर्व तपासण्या वगैरे करून घ्याव्या. शारीरिक दृष्टीने तुम्हाला फारशी अडचण येणार नाही, पण डोकेदुखीचा त्रास मात्र होऊ शकतो.
महिन्याच्या मध्यामध्ये आपण आपल्या आरोग्याबद्दलचा निष्काळजीपणा करू शकता, जे आपल्याला महागात पडेल. महिन्याच्या अखेरीला आपण काही मानसिक तणावाचे शिकार होऊ शकता, ज्यामुळे स्वभाव थोडा चिडचिडा होऊ शकेल. यामुळे मनामध्ये अस्वस्थतेची भावना निर्माण होईल. मग अशा वेळेला लक्षात असं येतं आहे की कुंभ राशीसाठी शुभ अंक आणि शुभ रंग कोणता, तर त्यावेळेला असं लक्षात येतं आहे की शुभ अंक कोणता, तर शुभ अंक आहे 3. लक्षात घ्या बरं, हा गुरुचा अंक आहे. तारखेचा विचार करता कोणता अंक राहील, तारीख कोणती, तर 3 तारीख आहे, 12 तारीख आहे, 21 तारीख आहे आणि 30 तारीख आहे. या 4 तारखा महिन्यात तुम्हाला मिळतात. बरोबर महत्त्वाचा सर्व विषय याच महिन्यातल्या या तारखांना होईल. रंगाचा विचार करता पिवळा हा रंग तुमच्यासाठी या महिन्यातला शुभ रंग म्हटला जाईल, यात शंका नाही. हे झालं कुंभ राशीच्या बाबतीमध्ये. आता आपल्याला शेवटची मीन रास बघायची आहे. मीन राशीच्या बाबतीमध्ये सुद्धा ग्रह गोचर बघणं गरजेचं आहे. रवी जो आहे तो 16 सप्टेंबरपर्यंत 6ठ स्थानामध्ये आणि त्यानंतर 7म स्थानातून तो गोचर भ्रमण करील. मंगळ संपूर्ण महिनाभर 4थ स्थानात गोचर असेल. बुध 5 ते 23 सप्टेंबरपर्यंत 5म स्थानात गोचर असेल आणि शुक्र 19 सप्टेंबरपासून 8म स्थानात गोचर असेल. मग कौटुंबिक जीवनाचा विचार करता तुमचं वागणं पूर्वीच्या तुलनेनं थोडं चिडचिडे होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे कुटुंबातल्या एखाद्याशी भांडण देखील होऊ शकतं. अशा वेळेला आपल्या स्वभावावर नियंत्रण ठेवा आणि राग टाळा. आपण आपल्या जुन्या मित्रांशी देखील बोलू शकता, ज्यामुळे आपलं मन प्रसन्न होईल. घराची गोष्ट बाहेर बोलणं टाळा, अन्यथा त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. या गोष्टींचा फायदा घेऊन तुमचे शत्रू देखील तुमचं नुकसान करू शकतात, हे मात्र विसरून चालणार नाही आहे. मग नोकरी व्यवसाय प्रगतीचा जर विचार केला तर व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी शुभ असून अनेक क्षेत्रातून तुम्हाला पैसे मिळतील. पण मन तृप्त होणार नाही, हे देखील महत्त्वाचं आहे. आपलं एखाद्याशी शत्रुत्व देखील असू शकतं, ज्यामुळे प्रतिमा नकारात्मक होण्याची शक्यता आहे. मार्केटमध्ये कोणालाही कठोर शब्द बोलणं टाळा आणि आपला स्वभाव अनुकूल ठेवा. नोकरीच्या शोधामध्ये असाल तर या महिन्यामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळू शकते. अशा वेळेला आपल्या आजूबाजूला विशेष काळजी घ्या आणि कोणतीही संधी हातातून जाऊ देऊ नका. सरकारी कर्मचारी आपल्या कामावर समाधानी असतील, परंतु त्यांना राजकारणी लोकांकडून आव्हानांचा सामना मात्र करावा लागू शकतो. आता विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि करिअरचा जर विचार केला तर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना घरातल्या भावंडांकडून मार्गदर्शन मिळेल आणि त्यांचं भवितव्य घडवण्यासाठी ते त्यांना सहकार्य करतील. अशा वेळेला कोणतीही संधी गमावू नका आणि त्यांचा सल्ला हा लक्षपूर्वक ऐका आणि त्याप्रमाणे वर्तन करण्याचा प्रयत्न करा. शाळेत शिकणारे जे विद्यार्थी आहे किंवा कला क्षेत्रात ते रस घेतील, ज्यांचा त्यांना खूप आनंद देखील समाधान देखील प्राप्त होईल. उच्च शिक्षण घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्यात तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील आणि लवकरच तुम्हाला एक चांगली बातमी देखील मिळेल. प्रेम प्रकरणाचा जर आपण विचार केला तर नवविवाहित लोकांना त्यांच्या जोडीदाराकडून एखादी भेटवस्तू मिळू शकते, ज्यामुळे दोघांमधले संबंध दृढ होतील. लग्नाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या लोकांमध्ये आपल्या जीवनाकडे दुर्लक्षाची भावना असू शकेल, ज्यामुळे त्यांच्यात नैराश्य येईल. रिलेशनशिपमध्ये राहणारे लोक एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या जोडीदारावर निराश होऊ शकतात आणि जोडीदारासोबत त्यांचे एखाद्या गोष्टीवरून वादविवाद वितंडवाद होण्याची शक्यता आहे. अशा वेळेला तुम्हाला आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवण्याची गरज मात्र आहे. आता आरोग्य आणि प्रकृतीचा विचार करता शारीरिकदृष्ट्या तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, पण मानसिक दृष्टीने तुम्ही चिंताग्रस्त असाल आणि काही ना काही त्रास मात्र तुम्हाला होत राहील. मन नियंत्रणात ठेवण्यासाठी मात्र आणि कोणत्याही प्रकारचा द्वेष टाळण्यासाठी दररोज मात्र आपण एखादी साधना उपासना आपल्या जीवनासाठी उन्नत जीवनासाठी करणं गरजेचं राहील.
यामुळे तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहाल. याबरोबरच जर तुम्हाला आधीपासूनच काही गंभीर आजार असतील किंवा शरीराच्या कोणत्याही भागात दुखत असेल तर या महिन्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे आराम मिळेल. आपण स्वतःला पूर्वीपेक्षा मजबूत आणि निरोगी पाहाल यात कोणतीही शंका नाही. हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आता याचा आपण विचार केल्यानंतर मीन राशीसाठी शुभ अंक आणि शुभ रंग कोणता तर त्याचाही आपण विचार करू. पहा, असं आहे, रंगाचा विचार करता तो आहे क्रीम रंग. हा मात्र मीन राशीसाठी या महिन्यात अतिशय महत्त्वाचा आहे. अंकाचा विचार करता 5 हा अंक जो आहे तो मात्र आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. महिन्याच्या 5 तारखेचा कोणते कोणते दिवस महत्त्वाचे? 5 तारीख आहे, 24 तारीख आहे, 14 तारीख आहे आणि 23 तारीख आहे. लक्षात आलं? 5, 14 आणि 23 या 3 तारखा ज्या आहेत त्या महिन्यात 5 अंकासाठीच्याच असतात. त्याचा जास्तीत जास्त लाभ करून घ्यावा. मंडळी, आपल्या सर्वांना कल्पना आहे की सुरुवातीला पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी या नावाने आपलं यूट्यूब चॅनल होतं. त्या चॅनलला तुम्ही भरघोस प्रतिसाद दिला आणि आमचा उत्साह वाढवला. या माध्यमातून आम्ही कमीत कमी तुमच्यासमोर 15 मालिका देखील दिल्या आणि त्या 15 मालिकेमधून अंदाजे साधारणपणे 250 भाग जे आहेत ते तुमच्यासमोर आम्ही दिले. अर्थात हे आदान प्रदान होतं. आम्ही नवीन काहीतरी तुम्हाला सांगितलं, सुचवलं आणि ते देखील तुम्ही त्याला अतिशय उत्तम असा प्रतिसाद दिला. भरपूर काही सबस्क्रायबर झालेले होते 1,38,000 आणि व्ह्यूवर्स झालेले होते 3 कोटीच्या जवळपास. पण असं असताना काही अशाही शक्ती सगळीकडेच कार्यरत असतात की ज्यांना काही चांगलं चाललेलं असेल, भले त्यांना त्याचा उपयोग असो ना नसो, पण त्याच्यात खो कसा घालता येईल या दृष्टीने त्यांनी खो घातला. ते त्यांच्या कार्यामध्ये सफल झाले. आम्ही त्यांचा विचार सोडून दिला. भगवंत त्यांना माफ करो हीच भावना आम्ही ठेवली. पुन्हा यूट्यूब चॅनल काढायचं नाही असा विचार मी मनाशी नक्की केला. पण मात्र आपल्यासारखे जे माझे काही हितचिंतक शुभचिंतक आहेत त्यांनी पुन्हा मला उभारी दिली आणि म्हणून मी पुनश्च एकदा आपल्यासमोर उपस्थित झालो. आता मी जरा अंदाजाने घेतो आहे. सध्या सुरुवातीला फक्त मी मासिक भविष्यच सांगतो आहे. नाही तर श्रावण महिनाभर तुम्हाला रोज एक नवीन विषय मला भोलेनाथांबद्दल सांगायचा आहे, भाद्रपदात गणपतीबद्दल सांगायचं आहे, नवरात्रात भगवतीबद्दल सांगायचं आहे. पण आत्ता सध्या नाही. पण हे मात्र नक्कीच आहे की जर तुम्ही मला पुन्हा पहिल्यासारखा भरघोस प्रतिसाद जर दिला तर मात्र मी माझ्याकडून जे जे काही देणं शक्य आहे, माझ्याकडे जे काही ज्ञान आहे, मला जे जे काही माहिती आहे, अनेक वर्षांचा जो काही माझा अनुभव आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर करू इच्छितो. हा झाला एक विषय. दुसरा विषय असा आहे की अनेक मंडळींना भगरे गुरुजी TV दिसतात आणि यूट्यूबलाही दिसतात, बरोबर. आणि अशा या भगरे गुरुजींना भेटण्याची, त्यांच्याबरोबर चर्चा करण्याची किंवा त्यांच्याबरोबर आपले काही प्रश्न विचारण्याची संधी मिळेल का? त्यांना भेटता येतं का फक्त ऑनलाईनच ते भेटतात? असे देखील विचार असतात. तर तुम्ही अगदी निश्चिंत राहा. आपल्याला कल्पना आहे की आपल्या या स्क्रीनवर खालून जी स्क्रोल चाललेला आहे त्याच्यामध्ये माझ्या 3ही ऑफिसचा पत्ता आणि नंबर दिलेले आहेत. मग ते नाशिकचा असो, पुण्याचा असो आणि ठाण्याचा असो. त्यामुळे त्या ठिकाणी निश्चितपणे आमच्या तारखा निश्चित असतात. तुम्ही जर संपर्क केला फोनवर तर आपल्याला त्या ठिकाणच्या तारखा मिळू शकतील, यात काहीही शंका नाही. असं बोलण्याच्या ऐवजी किंवा TV प्रश्नमंजुषातून तुमचे प्रश्न सोडवण्याच्या जागी मला प्रत्यक्ष तुमच्याशी भेटून बोलायला जास्त आवडेल, यात काहीही शंका नाही. त्यामुळे ज्यांना कोणाला भेटायचं असेल त्यांनी अवश्य ते भेटू शकतात. खालचा नंबर मात्र त्यांनी नोट डाऊन करून घ्यावा एवढीच मी आपल्यासमोर विनंती करतो आणि आजच्या भागाला मी विश्राम देतो. हे मासिक भविष्य 6 भागांचं आहे जे आज आपण या ठिकाणी थांबवतोय. आपल्या सर्वांचा निरोप घेतोय. नमस्कार.